तर चंद्रपूर, अमरावती एकूणच विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तिकडचे महत्त्वाचे नेते, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी प्रचार हा सुरू केलेला आहे। मनपा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। कालपासूनच त्यांच्या सभांचा धडाका सुरू झालेला आहे। वरळी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली। त्या ठिकाणी त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आणि आता विदर्भात फडणवीसांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तर काही वेळापूर्वी चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो झाला। त्यावेळी त्यांनी शहराचा विकास करायचा असं संबोधन केलं आणि आता अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आणि अमरावतीत फडणवीसांचा भव्य रोड शो हा सुरू झालेला आहे। अमरावतीत भाजपसह स्वाभिमान पक्ष ही निवडणुकीच्या रिंगणात आहे। युतीमध्ये हा पक्ष सहभागी झाला, त्यामुळे राणा यांची ही उपस्थिती या रोड शो मध्ये असू शकते। अमरावतीत फडणवीसांचा हा भव्य रोड शो मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती चंद्रपूर दौऱ्यावर आहे आणि या ठिकाणी प्रचारांचा धडाका सुरू केलेला आहे। नवनीत राणांचाही या रोड शो मध्ये सहभाग आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। सुरेंद्र, अमरावतीमध्ये फडणवीसांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। अमरावती शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकताच आगमन झालं आहे आणि अमरावती शहरातील पंचवटी चौकापासून काही नगरपर्यंत देवेंद्र फडणवीसांचा रोड शो जो या ठिकाणी सुरू झाला आहे। अमरावती निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे। एकंदरीत मुख्यमंत्री यांचा चौकात भव्य स्वागत देखील भाजपच्या वतीनं केलं जाणार आणि त्या अनुषंगाने संपूर्ण तयारी जी आहे या ठिकाणी झालेली आहे। अमरावती साईनगर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा रोड शोचा जो समारोह त्या ठिकाणी होणार आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहे अमरावती संवाद देखील साधणार। एकंदरीत बघितलं तो पश्चिम दिसून शेगाव नाका, कॉटन मार्केट, चौधरी चौक या ठिकाणी असा मुख्यमंत्री रोड शो राहणार आहे। साधारणतः 10 किलोमीटरचा मुख्यमंत्र्यांचा रोड शो आहे आणि महानगरपालिकेचा प्रचाराची रणनीतीच्या प्रचार मोहीम जी आता सुरू झाली आहे। चंद्रपूर विदर्भाला पहिला दुसरा प्रचार जो आहे अमरावती या ठिकाणी अधिकारी या रॅलीमध्ये या रोड शोमध्ये सामील झाले आहे। नगरसेवक जे आहे नगरसेवक जे भारत या रोड शो झाले भव्य स्वागत या ठिकाणी पंचवटी सुरेंद्र, या रोड शो मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह आणखी कोण कोण नेते उपस्थित आहेत? या ठिकाणी जर देवेंद्र नवनीत राणा तर रोड शो सुरू आहे भाजपचा आणि याच गर्दीच्या ठिकाणहून सुरेंद्र अकोडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। त्यामुळे काही तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। वेळोवेळी या रोड शो संदर्भातील अपडेट त्यांच्याकडनं घेत राहू। मात्र सध्या ही रोड शोची दृश्य आहे। फडणवीसांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते फडणवीसांच्या या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। त्यासोबतच स्वाभिमान पक्ष ज्यांच्यासोबत भाजपनं अमरावती मनपामध्ये युती केलेली आहे, त्या पक्षाचे नेते देखील या रोड शो साठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। नवनीत राणा, रवी राणा हे या रोड शो साठी सहभागी झालेले आहे। पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय। थोड्या वेळ आधीच मुख्यमंत्र्यांनी चंद्रपुरात रोड शो केला होता, त्यावेळी ही भव्य असं शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलं। प्रत्येक पक्षाकडून या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या शक्ती प्रदर्शनातून तसाच काहीचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही करतात। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांच्याकडे। सुरेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? सुरेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय?
प्रणिता, खरं तर बघितलं तर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांचा रोड शोचं आयोजन अमरावतीमध्ये केलेलं आहे. अमरावतीच्या पंचवटी चौकातून हा रोड शो जो आहे तो निघालेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर 10 किलोमीटरचा यांचा रोड शो आहे देवेंद्र फडणवीस यांचा राहणार आहे. एकंदरीत त्यांच्या सोबत जर बघितलं तर भाजपच्या नेत्या जे आहेत त्या नवनीत राणा त्यांच्या सोबत आहेत. माजी पालकमंत्री प्रवीण पोटे ते सुद्धा त्याच्यासोबत आणि स्थानिक जे नेते आहेत या ठिकाणची ते सुद्धा यांच्या रोड शो मध्ये आहे. भव्य स्वागत त्यांचं या ठिकाणी केलं जातं. भाजपचं जी शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं जातं. चौकात त्यांचं भव्य स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे आणि भाजपचे संपूर्ण पदाधिकारी या रोड शो मध्ये सामील झालेले आहेत. जे भाजपचे जे निवडणुकीच्या रिंगणात जे उमेदवार आहेत ते सुद्धा या रोड शो मध्ये मोठ्या प्रमाणात आले. ग्रामीण भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं शक्ती प्रदर्शन दाखवण्याकरता त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अमरावतीच्या साईनगर परिसरापर्यंत हा रोड शो राहणार आहे. साईनगर या ठिकाणी त्यांची एक सभा देखील होणार आहे. ते नागरिकांची संवाद देखील साधणार आहेत. सरिता, अगदी सुरेंद्र, सध्या अमरावती महानगरपालिकेसाठी युती आणि आघाड्यांचे गणित कसे असतील आणि भाजप सोबत असलेली स्वाभिमान संघटना ही किती महत्वाची ठरू शकते भाजप युती संदर्भात? नक्कीच खरं तर बघितलं सुरुवातीपासूनच युतीच्या संदर्भात जे जागा वाटपावरून जो वाद तळात गेल्या कारणाने या ठिकाणी भाजप जे आहे ते स्थानिक पक्ष जो आहे रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष त्यांच्याशी लढत आहे. मात्र स्वाभिमान पक्षाला जर बघितलं तर भाजपकडून केवळ 6 जागा देण्यात आल्या होत्या. तरी सुद्धा भाजप युवा स्वाभिमान पक्षाने 41 उमेदवार आपले रिंगणात उतरवले आणि एकंदरीत जर बघितलं तर भाजपचे 76 उमेदवार अमरावती महानगरपालिकेच्या रिंगणात आहेत. जर बघितलं तर 2017च्या तुलनेमध्ये एखादी सत्ता भाजपकडे होती आणि तशा प्रकारची रणनीती आता भाजप आखत आहे. 55+ची भूमिका जी आहे ते भाजपची आहे आणि त्या अनुषंगाने रणनीती आखत आपले प्रचार दौरे जे या ठिकाणी लागलेले आहेत आणि तसे कार्यकर्त्यांना आदेश देखील दिले. जागोजागी या ठिकाणी जंगी स्वागत होत असल्या कारणानं कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण आहे आणि या तयारीच्या अनुषंगाने संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत. बावनकुळे यांनी सुद्धा कालच म्हटलं होतं की 55+ची भूमिका आमची या ठिकाणी राहणार आहे. पुनश्च एकदा 2017 नंतर 25च्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपची एखादी सत्ता राहणार आणि भाजपचा महापौर जो आहे ते अमरावती या मनपा भाजपचा महापौर असेल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि त्याच पद्धतीनं त्यांची रणनीती या ठिकाणी सुरू आहे. विदर्भात जर बघितलं तर 3 महत्वाच्या महानगरपालिकेचा नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती. विदर्भातली सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची महानगरपालिका अमरावतीची आहे आणि चंद्रपूरच्या महानगरपालिकेमधून त्यांचे रोड शोला सुरुवात झाल्यानंतर आता अमरावतीमध्ये रोड शो या ठिकाणी सुरू आहे. प्रणिता, जी सुरेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर अमरावतीत सध्या रोड शो सुरू आहे. नवनीत राणा या देखील या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भव्य रोड शो अमरावतीमध्ये काढण्यात येतोय. प्रचाराला जोरदार सुरुवात प्रत्येक पक्षाकडून करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राज्यभरात मनपा निवडणुकीसाठी जवळपास 50 सभा होणार आहे आणि अनेक रोड शो देखील आयोजित करण्यात आलेले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर अमरावती दौऱ्यावर आहे आणि या ठिकाणी रोड शोचं आयोजन करण्यात आले. काही वेळापूर्वी चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो केला. या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार हे देखील रोड शो साठी सहभागी झालेले होते. ज्या 2 नेत्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात होतं ते दोनही नेते या रोड शो मध्ये सहभागी झाले आणि यावेळी या प्रचारात या निवडणूक प्रक्रियेत दोन्ही नेत्यांचं योगदान असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मनपा निवडणूक जिंकण्याच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी हे अंतर्गत वाद दूर ठेवण्याच्या सूचना दिल्या आणि दोनही नेत्यांना एकत्र आणलं असं बोललं जात आहे. तर आता अमरावतीत रोड शो हा सुरू झालेला आहे. काही वेळ आधीची दृश्य आपण पाहतोय चंद्रपुरात रोड शो झाला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस अमरावतीत पोहोचले. अमरावतीतही त्यांचा भव्य असा रोड शो हा सुरू झालेला आहे. अमरावतीत भाजपचे पदाधिकारी यांनी या रोड शोची जय्यत तयारी केलेली आहे आणि काही पदाधिकारी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रोड शो साठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. स्वाभिमान संघटना ही भाजप सोबत युतीत आलेली आहे आणि त्यामुळे नवनीत राणा त्या देखील या प्रचारात उपस्थित असलेल्या पाहायला मिळत आहेत. भाजप नेत्या त्यासोबतच रवी राणा यांच्या पत्नी. त्यामुळे स्वाभिमान संघटनेकडून देखील या निवडणुकींसाठी प्रचाराला सुरुवात करण्यात येते आणि बरोबरीनं सहभाग घेतला जातोय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दोन्ही शहरातला रोड शो मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या, महिला पदाधिकारी या रोड शो मध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। पुढे गाड्यांचा ताफा आणि पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असं भव्य शक्ती प्रदर्शन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येतं। तर विदर्भ जो आधी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा त्या ठिकाणी अलीकडच्या काळात भाजपची ताकद ही वाढलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत ही ताकद वेळोवेळी दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि ही ताकद या रोड शोच्या माध्यमातूनही दिसून येते। तर नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मोर्चा मनपा निवडणुकीकडे वळवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक मनपासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरलेले आहेत। 50हून अधिक सभा ते घेणार असल्याची माहिती समोर येते आणि यात पुणे, नाशिक, मुंबई या मनपा निवडणुकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष असेल। या ठिकाणी 1हून अधिक सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहे। सध्या त्यांनी आपला मोर्चा विदर्भाकडे वळवलेला आहे। विदर्भात अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी त्यांचे हे रोड शो काही वेळापूर्वी म्हणजे सकाळी चंद्रपुरात हा रोड शो झालेला आहे। त्यावेळची ही गर्दी आपण पाहतोय, शक्ती प्रदर्शन पाहतोय आणि आता सध्या अमरावतीत रोड शोला सुरुवात झालेली आहे। भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रोड शो मध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे। चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो झाला। रोड शो नंतर एक सभाही झाली। अमरावतीतही सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचार सभांचा धडाका सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर, अमरावतीत पोहोचले आणि आपल्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला। तर चंद्रपुरात झालेल्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चंद्रपूरमध्ये भाजप शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला होता। तर रोड शोला ज्याप्रमाणे उपस्थिती पाहायला मिळते, प्रतिसाद पाहायला मिळतोय ते पाहता चंद्रपूरवर भाजप शिवसेनाच भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। तर यावेळी कुठेतरी अंतर्गत वाद असलेल्या दोन्ही नेत्यांचं देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं। जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते आणि त्याच पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा ताफा चाललेला आहे। रोड शो नंतर अमरावतीमध्ये देखील सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी माहिती समोर येते आहे। तर सध्या विदर्भामध्ये जोरदार प्रचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सुरू आहे आणि भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। चंद्रपुराचा कायापालट करण्याकरता, चेहरामोहरा बदलण्याकरता भाजप शिवसेना एकत्र आलेले आहे आणि या युतीवर शिक्कामोर्तब करावं। 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या आणि 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ असं चंद्रपूरकरांना आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभेमध्ये केलं होतं आणि आता अमरावतीत होणाऱ्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे।